बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। नीलगार ज्ञाती संस्थेचे प्रांगणात श्री दक्षिणा कालिका दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात पार पडला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नीलगार समाजाचे ट्रस्टी नारायणराव काळपगार हे होते। नीलगार ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र चवडेकर यांच्या हस्ते फीत कापून दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले। यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम शरणप्पा कोनापुरे, महिला मंडळाची अध्यक्षा सौ गीता सुंदाळम, युवक संघटनेचे उपाध्यक्ष दत्तोबा कल्याणकर, ज्ञाती संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास चितनपल्ली, सेक्रेटरी मल्लिकार्जुन गोगी, जॉइंट सेक्रेटरी दयानंद अल्लोळी, श्रीनिवास आडकी आदी मान्यवर उपस्थित होते। या दिनदर्शिकेच्या प्रकाशनासाठी नारायणराव काळपगार, गोपाळ कालेकर, श्रीनाथ मिराणम यांनी परिश्रम घेतले। या दिनदर्शिकेचे वेगळेपण काय आहे हे ट्रस्टी नारायणराव काळपगार यांनी सांगितले। दिनदर्शिका काढायचा उद्देश आमच्या ह्या मंदिर संकुलात ज्या काही मंदिर आहेत, दक्षिणा कालिका मंदिर, वरद विनायक मंदिर, श्री कालभैरव मंदिर, लक्ष्मी विष्णू मंदिर, सरस्वती मंदिर, सदर ह्या मंदिरामध्ये दररोज ज्या काही पूजा होतात त्याची माहिती भक्तगणांना व्हावी म्हणून आम्ही सदर दिनदर्शिका काढायचं ठरवलं। त्याप्रमाणे हा उपक्रम सतत चालू आहे। सदर दिनदर्शिकेमध्ये कालिका मंदिरात दर महिन्याच्या शुद्ध अष्टमी, वद्य अष्टमी, पौर्णिमा व अमावस्येला मूळ मूर्ती अभिषेक आणि लक्ष्मी विष्णू मंदिरात शुद्ध दर महिन्याच्या शुद्ध प्रतिपदा, वद्य प्रतिपदा, शुद्ध द्वादशी, वद्य द्वादशी आणि पौर्णिमा या दिवशी मूळ मूर्ती अभिषेक आणि दक्षिणा कालिका मंदिरात दर शुद्ध अष्टमी आणि वद्य अष्टमीला मूळ मूर्ती अभिषेक आणि गणपती मंदिरात संकष्ट चतुर्थीला मूळ मूर्ती अभिषेक आणि सरस्वती मंदिरात शुद्ध पंचमी, वद्य पंचमीला मूळ मूर्ती अभिषेक ह्याप्रमाणे आमचा उपक्रम असतो।